दंडवत आजच्या सत्रामध्ये आपण स्मृतीस्थळातील 209 क्रमांकाच्या स्मृतीपासून पुढे बघणार आहोत. नागाई शास्त्र संवाद शोधनी उभया लाभानुवादू. नागाईसा यांच्यासोबत जो शास्त्र संवाद झाला आणि त्यामधनं जे काही चर्चेतनं नूतन माहिती जी मिळाली त्यामुळे उभया लाभानुवादू म्हणजे भटोबास म्हणतात उभय म्हणजे दोन्ही, जे चर्चा करणारे आहेत आणि जे चर्चा ऐकणारे आहेत, दोघांना त्यापासनं लाभ प्राप्त होत असतो असं आचार्य म्हणतात. नागाईसे तिये भटोबासांची नाती. नागाईसा कोण आहेत? भटोबासांच्या नाती आहेत. महेश्वर पंडितांची कन्या. महेश्वर पंडित हे भटोबासांचे मोठे पुत्र आहेत, त्यांची कन्या आहे. तयासी भटोबासांपासून श्रवणानुसरण. त्यांना भटोबासांपासून श्रवण झालेला आहे, म्हणजे बोध जो आहे तो भटोबासांपासून झालेला आहे आणि अनुसरण सुद्धा त्यांचं झालेलं आहे. तेही भटोबासांकडेच त्यांचं अनुसरण संपन्न झालेलं आहे. भटोबास सपरिवारी विजना जाती. आणि भटोबास सपरिवारी म्हणजे मार्गस्थ जे काही सर्व मंडळी आहेत त्यामध्ये कुणाकडे काही सेवा असेल, कुणाकडे काही सेवा असेल, त्या सेवे व्यतिरिक्त जे काही बाकीचा परिवार आहे म्हणजे मार्ग मंडळी आहेत ते विजनाला जातात. विजन म्हणजे ज्या ठिकाणी इतर कुठलेही जन नाहीत, आपण एकटेच आहोत, त्याला विजन असं म्हणतात. स्मरणाला जसं आपण बसतो एकांतामध्ये, थोडस काही वाचन करायचं असेल तर आपण एकांतामध्ये बसतो थोडस, म्हणजे जेणेकरून काय होतं की त्या ठिकाणी इतर कुठलेही लोक नसल्यामुळे एक विजन वास जो आहे तो तयार होतो. वि म्हणजे नाही, जन ज्या ठिकाणी आपण एकटेच आहोत, किंवा विजन म्हणजे जिथे एकाच विचाराचे लोक आहेत, दुसऱ्या कुठल्याही विचारांचे लोक तिथे नाही. जसं आता आपण इथे बसलेलो आहोत, याला काय म्हणतात? विजन असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सगळे एकाच उद्दिष्टाने आलेले लोक आहेत. धर्मश्रवण, धर्मचर्चा, वेगळा कुठलाही विचार नाही, वेगळी कुठलीही वार्ता नाही, याला सुद्धा विजन असं म्हटलं जातं. मार्गामध्ये जी काही पोथी होते, पोथीची जी काही चिंतनी होते, किंवा सकाळचा वगैरे काही घोग दिला जातो अधिकरणांकडनं, त्याला सर्वाला विजन असं म्हटलं जातं. विजन या शब्दाचा अर्थ धर्मचर्चेसाठी एक चिंतन अवस्थेमध्ये आपण जाणं, मग ते चिंतन आपण न बोलता मनातल्या मनात करणं, हे सुद्धा विजनच आहे. किंवा ती धर्मचर्चा जी आहे ती श्रवण करणे, हे सुद्धा विजनच आहे. किंवा त्या धर्मचर्चेमध्ये सहभाग घेऊन आपण त्याच्यामध्ये बोलणं, प्रश्न करणं, प्रश्नांची उत्तरं देणं, हे सुद्धा सर्व विजन या पदामध्येच येत असतं. नित्यविधी जे सांगितलेले आहेत, 7 नित्यविधी, त्याच्यामध्ये विजन हा एक प्रकार सांगितलेला आहे. आटन, विजन, भिक्षा आणि भोजन. आटन म्हणजे गावोनी गावा जाणे, आणि निरउद्देशे जे आटन जे केल्या जातं त्याला आटन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नको आहे. स्वामींनी जे काही आटन सांगितलेलं आहे ते सुद्धा उद्देशरहित, म्हणजे नाशिवंत हेतू नको. जीव, प्रपंच आणि देवता मिळवण्याचा हेतू नको. ईश्वर प्राप्तीचा हेतूच त्याच्यामध्ये असणं हे निरउद्देशच आहे. ईश्वराशिवाय दुसरा कुठलाही उद्देश नाही. आटन केल्यानंतर मग विजन आहे, म्हणजे नुसतं चालत राहायचं नाही, तर ज्या मार्गावर आपण चाललेलो आहोत, ज्या ज्ञानाच्या अनुसार आपण चाललेलो आहोत, त्या संदर्भामध्ये चिंतन सुद्धा तेवढंच करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण जे जे काही शास्त्र अनुभवलेलं आहे, ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, वाचलेलं आहे, बोललेलं आहे, त्यावर एक विशिष्ट वेळ आपण चिंतन केलं पाहिजे.
विजन या पदामध्ये धर्मचर्चा सुद्धा येते आणि विजन या पदामध्ये नामस्मरण सुद्धा येतं. नामस्मरण म्हणजे तुमच्या लेखी नामस्मरण म्हणजे काय आहे? गाठी घेऊन 15 गाठ्या आपल्या किंवा 5 गाठ्या किंवा 10 गाठ्या संपवायच्या आपल्या. हे स्मरण नाही, हे नाम जप आहे. स्मरण म्हणजे त्याच्यामध्ये चतुर्विध दुःख, चतुर्विध स्मरण जे आहे, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, हे सगळं ज्याच्यामध्ये येतं त्याला स्मरण असं म्हणतात. ते पूर्णत्व आहे स्मरण म्हणजे. आणि म्हणून या ठिकाणी ते स्मरण सुद्धा विजनामध्ये काय येतं? कारण की त्या विजनामध्ये सुद्धा धर्मचर्चा आहे, त्या स्मरणामध्ये सुद्धा धर्मचर्चा आहे. तुम्ही एकटे स्मरण करत आहात आणि एकटे स्मरण करत असताना जे काही नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा तुम्ही आठवता ते नुसतंच काही आठवत नाही व्यक्ती. जो जाणता व्यक्ती आहे ते नुसतं आठवत नाही, तो त्याबद्दल चिंतनही करत असतो. त्याबद्दल जे काही साह्य परमेश्वराचं त्या लीळेमध्ये झालेलं आहे त्या साह्याचं चिंतन आहे. त्या लीळेत जे निरूपण झालेले त्या निरूपणाचं चिंतन आहे. त्या लीळेमध्ये जी काही आज्ञा देवाने दिली त्या आज्ञेचं चिंतन आहे. जे काही निषेध वाक्य सांगितले त्याचं चिंतन आहे. विधी वाक्य सांगितले त्याचं चिंतन आहे. त्या लीळेतल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टींचं चिंतन त्या ठिकाणी केल्या जातं. आणि म्हणून ते स्मरण सुद्धा कसं आहे? साधारण स्मरण नाहीये, नुसतं नाम जप नाहीये, तर त्याच्यामध्ये हे पूर्णत्व येतं. आणि म्हणून नामस्मरणामुळे परमेश्वर का होतो त्याचं कारण ते आहे. नाम जप केल्यामुळे परमेश्वर होईलच असं नाही, परंतु कारण की स्मरणामुळे तुमची ती एक योग्यता आहे, जी एक पुनःसंबंधासाठी जी काही योग्यता आहे ती तयार होणं गरजेचं आहे. जसं आता आपण काही पण खाल्लं की त्याच्याने पौष्टिकताच येईल असं नाही. जे आपण खातो आहोत, जेही खातो त्याच्याने पोट भरतच, भूक जातेच, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीने पौष्टिकता येत नाही. काही पदार्थ पोटात गेल्याने ते नुकसानकारक ठरतात आपल्याला. मग असेच पदार्थ खाल्ले गेले पाहिजे जे पौष्टिक ठरतील, ज्याच्याने शरीरामध्ये रक्त तयार होईल, सप्त धातूंना ते उपयुक्त ठरेल. अशाच प्रकारचं अन्न खाल्लं तर आपली तब्येत चांगली राहते. तसं परमेश्वराचं नामस्मरण करताना ते पूर्ण स्मरण झालं पाहिजे, चतुर्विध नामस्मरण झालं पाहिजे, तर ते पुनःसंबंधाला योग्य ठरतं. अन्यथा नुसतंच नाम जप केलं तर त्याच्याने पुनःसंबंध होईल असं नाही. म्हणजे एका ठिकाणी जे भटोबास म्हणतात की जर का 5 नाम ज्यांच्या मुखामध्ये आहे तो जर का वाया गेला तर त्याला निमित्त मी आहे. म्हणजे 5 नाम ज्यांच्याकडे आहे तो सुद्धा त्याचा सुद्धा उद्धार होणारच आहे. म्हणजे हे वाक्य आपल्याला सामान्य असं वाक्य वाटतं की 5 नाम आपल्याकडे आहेत, आता आपल्याला कसलीच गरज नाही, परंतु तसं नाहीये. 5 नाम म्हणजे जे देवाला अपेक्षित आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये स्मरण जे आहे 5ही नामांचं किंवा 5व्या नामाचं जेही स्मरण तुम्ही करता ते स्मरणाला पूर्णत्व असलं पाहिजे. अपूर्ण असं जर का तुम्ही स्मरण केलं तर तसं होणार नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपल्याला महादाईसांचं स्मरण शेवटच्या काळातलं आठवतं, त्या स्मृतीमधलं, की भटोबासांनी त्यांना विचारलं तुम्हाला देव आठवतो तर कसा आठवतो? त्यांनी सांगितलं कसा आठवतो ना, जे बेलापुरी स्वामी वजरी घडवत आहेत ती लीळा ते आठवतायत. म्हणजे नुसतंच नामस्मरण नाही चालू, त्या ठिकाणी नामस्मरणासोबत त्यांचं लीळा चिंतन सुद्धा सुरू आहे, चेष्टेचं सुद्धा चिंतन सुरू आहे, आणि सोबत श्रीमूर्ती सुद्धा त्यांनी जी बघितलेली आहे, जी लीळा त्यांनी समोर त्यांच्या डोळ्या देखत बघितलेली आहे, ती लीळा सुद्धा समोर त्यांच्या त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणजे स्मरण असलं पाहिजे ते असं जिवंतपणीचं स्मरण ही तसंच असलं पाहिजे. आणि महादाईसांचं शेवटच्या काळातलं जे स्मरण आहे ते सुद्धा एक जिवंतपणा आणणारं ते स्मरण आहे. म्हणून अशा प्रकारचं स्मरण करणं हे सुद्धा विजन पदामध्ये येत असतं. अर्थात थोडक्यामध्ये विजन म्हणजे काय? सगळ्या विचारांपासून दूर जाऊन परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपण आपला वेळ उपयोगी नेणं. मग ते
शास्त्रचिंतन असो, नामस्मरण असो, धर्म वार्ता असो, इत्यादी प्रकारे ईश्वराच्या उपयोगी तो वेळ नेणं याला विजन असं म्हटलं जातं. आणि या पूर्ण परिवारासोबत म्हणजे पूर्ण 500 गुरुकुळ आहे, तर 500 गुरुकुळ जात असावा किंवा त्यातले काही मंडळी जे आहेत ते मार्गात थांबतात. जसं की काही लोकांची बिडार राखायची सेवा आहे. बिडार राखणे म्हणजे काय? आताच्या काळात आपण काय करतो, बाहेर पडायचं असेल तर आपल्या घराला कुलूप लावलं की निघालो आपण, परंतु मार्गाला तसं कुलूप लावता येत नाही. तुम्ही कुठल्याही मार्गात जा, तिकडचे सगळे लोक जरी कुठे बाहेर गेले असतील काही ईश्वर कार्यासाठी, तरी सुद्धा तिथे एक जण कोणतरी थांबलेले असतील, म्हातारे असतील वगैरे कोणी असतील, पण त्या मार्गाला किंवा त्या मंदिराला कुलूप कधीही लावल्या जात नाही. कोण ना कोण तिथे सेवेला असतात. म्हणजे बाकीचे सगळे जातात पण त्यांना तिथे त्या सेवेला ठेवल्या जातं. उद्याच्या दिवशी हे पण जातील तर त्या बदली दुसरं कोणतरी त्या ठिकाणी सेवेला थांबेल. जसं लेळेमध्ये आपण बघतो की रात्रपाळी जी असते, गस्त घालण्याची सेवा आहे, रात्री कोणीतरी जागायचं, त्या दिवशी कोणाची गस्त सेवा होती? आऊसांची होती. आऊसा त्या ठिकाणी बाहेर बसलेल्या होत्या वगैरे, शेकोटी वगैरे पेटवलेली होती त्यांनी. तशा पद्धतीने प्रत्येकाची सेवा असते मार्गामध्ये. असं नसते की एकानेच ते काम करायचं, तसं नाही. त्याच्याकडे ती सेवा आहे, दुसऱ्याकडे दुसरी, तिसऱ्याकडे तिसरी, अशी सेवा वाटून दिलेली आहे. असं नियोजन केलेलं असतं प्रत्येक सेवेचं, प्रत्येक व्यक्तीचं. मग भटोबास जेव्हा सपरिवारी विजनाला जातात आणि नागाईसा ते बिडार राखावया ठेविती, आणि नागाईसा जे आहेत भटोबासांच्या या नात आहेत. महेश्वर पंडित हे भटोबासांचे मोठे सुपुत्र आहेत. त्यांची ही कन्या आहे. हिला बोध झालेला आहे, ज्ञान झालेलं आहे, आणि सोबतच अनुसरण सुद्धा कमी वयामध्ये तिला ते झालेलं आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेली ही नाती नागाईसा म्हणून पंथामध्ये यांची प्रसिद्धी आहे. तिची बिडार राखावया ठेविती, आणि नाती नागाईसाते म्हणजे नागाईसांना बिडार राखण्यासाठी ठेवल्या जायचं बहुतांशी. भटोबास काटियेचे निमाने, काटियेचे निभावे की रुई प्रधान करुनी विजन करीती. आणि भटोबास जे आहेत ते काटियेचे नि माने म्हणजे काठी, स्वामींनी सांगितलं काठी मात्र. जसं विजनाला बसायचं असेल तर दाट झाडा सावली, जी झाडाची सावली असते, त्या दाट झाडाच्या सावली खाली जर का विजनाला बसलं तर ती व्यक्ती कशी आहे? कनिष्ठ आहे. म्हणजे त्यांचा जो अधिकार आहे तो कनिष्ठ आहे. त्याच्यानंतर त्याला कनियस असंही म्हटलं जातं. एखादी व्यक्ती जी आहे ती अशा झाडाखाली बसते ज्या झाडाच्या संबंधित सावली जी आहे ती घनदाट नाहीये, पण ठिपक्या ठिपक्यांची सावली आहे. ज्या झाडाला पानं कमी असतात त्यांची सावली ठिपक्या ठिपक्याची अशी असते. अशा ठिकाणी विजनाला बसण्याची सवय असणं म्हणजे तो मध्यम अधिकाराचा तो व्यक्ती आहे. आणि काठी मात्र म्हणजे ज्या झाडाला पानच नाहीत, फक्त फांदी आहे. आता त्या झाडाखाली आपण बसलो जरी, आणि ते झाड कसं आहे, झाड फांद्यांचं वगैरे असं नाहीये, त्या झाडाखाली बसले जरी तुम्ही तरी त्याच्यातनं काय होणार आहे? काठी मात्र आहे. म्हणजे फक्त ती फांद्यांचीच काय सावली येणार ती येईल, म्हणजे ती आली काय नाही आली काय सारखीच आहे, परंतु जास्तीत जास्त त्या ठिकाणी ऊन लागेल. हे उत्तम अधिकाराचे जे पुरुष आहेत ते कुठे बसतात? अशा झाडातळी, काठी मात्र जे सांगितलेले तिथे. आता आपण जर का पंख्याखाली आणि एसी खाली बसत असू तर, स्मरण करताना एसी लावून बसलेलो आहे आपण, तर आपण कशात मोडतो? उत्तम मध्ये नाही, मध्यम मध्ये नाही, कनियस पण नाही. म्हणजे कुठे मोडतो हे पण सांगता येणार नाही आपल्याला. कारण आपल्याला स्मरणाला बसायचं, आपल्या सगळ्याला आरामशीर सगळ्या गोष्टी असणं गरजेचं असतं, प्रकृती आपली तशी असल्यामुळे. परंतु इथे अधिकारानुरूप हा प्रकार सांगितलेला आहे. आता त्यातल्या त्या दाट झाडाखाली जर का बसलं तर काय बिघडलं?
काय बिघडलं? तर जे काही सुरळीत सुरू आहे त्याच्यामध्ये बदल व्हायला लागतो. जर का आपण घरात बसलो आणि लाईट गेली, पंखा बंद झाला, आता काय होईल? आता खऱ्या अर्थाने देव आठवणं सुरू होतं आपलं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लगेच देव आठवतो, आता लाईट गेली वगैरे, कधी येईल परत, काय काय. तसं आहे की जर का तुम्ही स्मरणाला बसलेले आहात आणि स्मरणाला बसलेले असताना त्या ठिकाणी जर का दाट सावली असेल तर काय होईल? त्या दाट झाडाची एक सावली पण मिळते आहे, थंड हवा पण मिळते आहे. मग अशा वेळेला काय होईल? आपल्याला थोडंसं गुंगे आल्यासारखं होईल. थोडं 1-2 गाठ्या केल्या नाही की लगेच आपण झोपेच्या अधीन होऊन जाऊ. म्हणजे जर का सुख सुविधा जर का असेल, सुख साधने देवन पविजे नायका, म्हणजे सुख साधन जर का प्राप्त झालं, तिथे देव आठवणं थोडंसं. जेवण कमी केलेलं असेल तर झोप तेवढ्यापुरती तेवढी राहील आपली. परंतु जर का पोटभर तुम्ही जेवला असाल, मिष्टान्न गोड अन्न तुम्ही खाल्लेलं असाल, तर तुम्हाला पूर्ण वेळ झोपच झोप येईल. मग प्रवचनामध्ये सुद्धा लोक झोप घेताना मी स्वतः बघतो बरं का. मला झोपता येत नाही कारण माझं प्रवचन असतं, पण माझ्या समोर लोक झोपतात. म्हणजे काय होतं की ते पूर्ण सुख सुविधा युक्त जेवण करून आलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं की उत्तम अधिकार असून सुद्धा जर का आपण त्याचं अनुपालन करताना, त्याचं आचरण करताना जर का आपण त्याचं परमेश्वराच्या वचनानुसार एक जरी भाग आपण चुकवला, तर पुढच्या विधीमध्ये थोडंसं काय होतं? बदल होऊन जातो. स्मरण सांगितलेलं आहे, उत्तम अधिकार आहे आपला, पण आपण जर का पूर्ण जेवण करून पोटभर प्राणास आहार न देता इंद्रियांना आहार देऊन बसलेलो असू, तर आपलं स्मरण कसं होईल ते देवच जाणे. आणि म्हणून त्यामध्ये काय केलं गेलं पाहिजे की आपण अशा पद्धतीने थोडं तरी देहाला कष्ट दिले पाहिजेत. कष्ट जर का दिले तरच काय होईल? आपले विधिविधान चांगले होतील. त्यामध्ये जर का विधीतलं कष्ट असेल तर अजूनच योग्यता त्याच्यामध्ये होते. कधी कधी आपण असंही बघतो की विधी पण आम्हाला कसे पाहिजे? सोपे विधी पाहिजे, ज्याच्यात जास्त कष्ट नाही झालं पाहिजे. परंतु विधी सुद्धा कष्टप्रद जे जास्त असतील, जे कठीण असतील, सेवा सुद्धा जी कठीण असेल, अशाच प्रकारची सेवा आपण जास्तीत जास्त घेतली पाहिजे. आणि म्हणून भटोबास जे आहेत ते उत्तम अधिकाराचे आहेत. स्मरणासाठी उत्तम अधिकार आहे त्यांचा. सेवादास्यासाठी बघितलं तर उत्तम अधिकार आहे. कला कुशलता जर का असेल तर तिथे सुद्धा भटोबासांचा उत्तम अधिकार आहे. कठीण सेवा असेल तर त्या ठिकाणी भटोबास समोर असतात. आणि जी सेवा मिळेल की तुम्ही बैलाला धरता आणि मी त्याचे खूर खांडू, की ते खुराला बांधलेली जी काय रस्सी आहे ती मी त्याला मुक्त करू त्या खुरांना, की तुम्ही बैल धरता मी ते खुरांना मुक्त करू, काय तुम्ही जे म्हणाल ते, का तुम्ही दगड गोळा करून आणता मी जाऊन ते पाण्यामध्ये लावू, त्याची भिंत मी पाण्यात जाऊन बांधतो, का तुम्ही भिंत बांधा मी दगड आणून देतो एकटा, काय म्हणा, जे म्हणाल ते मान्य आहे. बाकीच्यांनी कुठली सेवा घेतली? जी सोयीस्कर आहे, ज्याच्यामध्ये धोका नाहीये, ती सेवा बाकीच्यांनी घेतलेली आहे. भटोबासांना कठीण सेवा दिलेली आहे, पण भटोबासांनी ती सेवा स्वीकारली कारण की ते उत्तम अधिकाराचे आहेत. त्यांनी स्वतःला, म्हणजे देवाने तर त्यांना घडवलं मडवलेलं आहेच, परंतु त्यांनी सुद्धा स्वतःला घडवून मडवून घेतलेलं आहे. आपल्याला एकच बाजू माहितीये फक्त, की आमच्या देवाने त्यांना घडवलं मडवलेलं आहे. परंतु देव कुणालाही घडवू मडवू शकत नाही. तो जो व्यक्ती आहे तो स्वतः सुद्धा घडवण्या मडवण्यासाठी तयार असला पाहिजे. त्यांनी स्वतःला घडवून मडवून घेतलं पाहिजे. आता आमचे स्वामी मार्तंडालाही घडवायला मडवायला निघालेले होते, पण नाही जमलं. त्यांनी स्वतः ते स्वीकारलेलं नाही. मार्तंडांनी, काळबोट्यांनी स्वीकारलं नाही, दायंबासांनी स्वीकारलं नाही, सारंग पंडितांनी स्वीकारलं नाही, दादोसांनी स्वीकारलेलं नाही. यांनी कुणीही घडवण्या मडवण्याच्या त्या स्वामींच्या प्रवृत्तीला ते विखो झाले नाहीत, म्हणून ते घडले मडले नाहीत. पण भटोबास यांना स्वतः स्वामी घडवण्या मडवण्यासाठी एक प्रवृत्तीचा अभिनिवेश आहे स्वामींचा, आणि भटोबास सुद्धा घडण्या मडण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत, तयार आहेत. मग चमरी दंडाचा सुद्धा स्वीकार आहे. स्वामी काठीनी मारतात स्वामी त्यांना,
ते त्याचाही त्या सेवेचाही स्वीकार त्यांनी केलेला आहे, त्या शिक्षापणाचा स्वीकार केला, उड्या मारायला लावल्या त्या शिक्षापणाचाही स्वीकार केलेला आहे. दिव्यातलं तेल तिकडे त्यांना खायला लावलं स्वामींनी, म्हणजे सोबतचे जे होते त्यांना वमन झालं त्याच्यामुळे, परंतु भटोबासांनी ते खाल्लेलं आहे, ग्रहण केलेलं आहे. म्हणजे घडण्या मडण्यासाठी आपण पण योग्य असलं पाहिजे. नुसतंच देवाला म्हणायचं आम्हाला सहाय्य करा आणि सहाय्य देवाने करावं, अशा प्रकारची कुठलीच क्रिया आपली नाहीये, तर मग कुठलं सहाय्य होणार आणि कसं काय परमेश्वर आपल्याला सहाय्य करते. आणि म्हणून या ठिकाणी कुणीतरी एकानेच बोला, म्हणून या ठिकाणी काय आहे की परमेश्वर भटोबासांना आमच्या घडवतात आणि भटोबासही घडत राहतात, आणि म्हणून उत्तम अधिकार त्यांचा आधी आहेच आणि तो त्यांच्या आचरणातनं त्यांनी तो टिकवून सुद्धा ठेवला. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की काटियेची नि भावे एकी रुई प्रदान करून, रुईचं जे झाड असेल त्या झाडाखालीच ते बसतात, त्याची सावली किती असणार आहे. आणि मग विजन करीती, आणि मग ते विजन करतात. विजनामध्ये दोन प्रकार आपण मगाशी बघितले, 2-3 प्रकार बघितले. त्यामध्ये एक तर स्वनिष्ठ विजन आहे, म्हणजे नामस्मरण असेल, शास्त्राचं चिंतन असेल, हे कसं आहे स्वनिष्ठ विजन आहे, म्हणजे स्वतःचं विजन करायचं, त्याच्यामध्ये दुसरं कोणीच नाहीये. एक परनिष्ठ विजन म्हणजे एक नित्यविधीतलं विजन झालं ते. आता परनिष्ठ म्हणजे त्याच्यामध्ये निमित्त विधीतलं एक विजन आलेलं आहे, की ज्यामध्ये इतर जे काही अर्थवंत आहेत त्यांना सुद्धा त्याच्यात सहभागी करून घेणं, किंवा त्यामध्ये इतरांच्या सोबत ती धर्मचर्चा करणं. निमित्त विधी म्हणजे जर का निमित्त विधीमध्ये अनेक सोबत जनलोक असू शकतात, तर त्यांनी काही प्रश्न केले तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं, त्यांच्या शंकेचं निरसन करणं आणि त्यांना तो अर्थाची ती बूज करून देणं, हे काय आहे, हे निमित्त विधीतलं विजन आहे. विजनात त्यातल्या त्यात 2 प्रकार आपण हे केलेले आहेत. एक, तुम्ही जे काही आत्ता लीळा ऐकली, जे काही शास्त्र तुम्ही ऐकलं, ते घरी जाऊन एकट्याने बसून त्याचं विजन करणं, हे स्वनिष्ठ नित्यविधीतलं विजन आहे. ते जर का तुम्ही करत असाल तर ते नित्यविधीमध्ये मोडेल. पण तिकडे निमित्तविधी पण सांगितलंय, निमित्तविधी संघ सांगत सांगितलेला आहे. ज्ञानाकारणे किंवा वैराग्याकारणे संघ सांगत सांगितलेला आहे. मग अनेकांच्या सोबत धर्मचर्चा करणं हे कुठे जातं, निमित्त विधीमध्ये, परनिष्ठामध्ये ते जातं. तुम्ही स्वतः नित्यविधी करता, हा चांगलंच गोष्ट आहे, परंतु इतरांना घेऊन तुम्ही जे धर्म कार्य करता, त्यांना धर्म घडवता आणि धर्म वार्ताच त्या ठिकाणी होते, त्या व्यतिरिक्त दुसरी क्रिया होत नाही, असं जर का असेल तर ते परनिष्ठ विधी आहे तो, आणि तो नित्यविधीपेक्षा सुद्धा निमित्त विधी अधिक महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये धर्मचर्चा होऊ शकते, परंतु त्याच्यामध्ये धोका असा असतो की अधिक प्रमाणात अन्य वार्ता सुद्धा होऊ शकते बरं का. आता आपण सगळे एकत्र झाल्यानंतर कुठली वार्ता सुरू होती आपली, मगाशी निरूपण सुरू व्हायच्या आधी धर्मार्थ सुरू होती का? ते जर का तुम्ही एकटे बसलेले असले तर आपण कुठलीच वार्ता करत नाही, आपण शांत असतो. पण असं शक्य आहे का? कुणी जर नसलं तर आपण कोणातरी फोन लावून अन्य वार्ता करत राहतो. म्हणजे अन्य वार्ता करायला माणूस समोरच पाहिजे आत्ताच्या काळात, असं काही नाही. तो लांब असला तरी त्याच्याशी फोनवर आपण बोलू शकतो. म्हणजे आपली जी दिनचर्या आहे याच्यामध्ये कमीत कमी अन्य वार्ता झाली पाहिजे, अधिकाधिक धर्मवार्ता झाली पाहिजे. आमचे स्वामी तर म्हणतात धर्मवार्ता नाही झाली तरी चालेल, झोप काढा एक, परंतु अन्य वार्ता मात्र अजिबात करू नका. अर्थात स्वामींचं म्हणण्याचं काय उद्दिष्ट आहे, अन्य वार्ता करू नका असं म्हणणं आहे. त्याच्याऐवजी धर्मवार्ता करूच नका असं म्हटलेलं नाही. धर्मवार्ता जमत नसेल तर कमीत कमी अन्य वार्ता तरी करू नका असं स्वामींचं म्हणणं आहे. आणि म्हणून भटोबास काय करतात, त्या ठिकाणी विजन करतात, आणि विजनामध्ये भटोबासांचं स्वनिष्ठ एक विजन आहे आणि परिवारासोबत केलेलं ते परनिष्ठ आणि निमित्त विधीतलं विजन आहे. जसं माहीम भट्टात भटोबासांना विचारतात, एकांतामध्ये भटोबास रोज बसतात आणि काहीतरी चिंतन करत असतात.
तेव्हा माहीमभट्ट त्यांना विचारतात की तुम्ही कसलं चिंतन करत आहात? तेव्हा भटोबास म्हणतात मी गोसाव्यांच्या अमोघा लीळांचं चिंतन करत आहे. म्हणजे कसे? एकांतात बसून एकटा एकटा त्यांचं विजन सुरू आहे ते. आणि जेव्हा केव्हा काही भक्त मंडळी, मार्गस्थ मंडळी येऊन काही चर्चा करतात, पूस प्रश्न करतात, त्यावेळी ते निमित्त विधीतलं विजन त्या ठिकाणी सुरू होतं. कदाचित एखाद्या खडकावरी बैसती, एखाद्या वेळेस एखाद्या झाडाखाली ते बटोबास बसतात किंवा एखाद्या वेळेला खडकावर बसून विजन केलं जातं. मग तेच धर्मवार्ता होय आणि त्या ठिकाणी धर्मवार्ता होते, अन्य वार्ता नाही. मग निरूपण आहे ही धर्मवार्ता आहे, पण निरूपणाच्या आधी तर अन्य वार्ता होत असेल ना तिथे. निरूपणाच्या आधी काय असतं? मी नेहमी एका प्रत्येक पोथीमध्ये सांगतो की जेव्हा आपण पोथीला येत असतो, म्हणजे मार्गामध्ये जेव्हा पोथी असते ना, दुपारच्या वेळेला पोथी असते, 3 वाजता पोथी सुरू होत असते बहुतांशी मार्गामध्ये. मग त्या वेळेला पोथीची बेल झाल्यानंतर सगळेजण येऊन बसतात. अधिकरण येण्याच्या आधी जे ऐकणारी मंडळी आहेत त्यांनी आधी आलं पाहिजे आणि ते येऊन बसतात. आणि बसल्यानंतर ते तिथे एकमेकांशी बोलत बसत नाहीत. ते काय करतात? स्मरण करतात. 2 दंडवत घालतात पोथी ऐकायच्या आधी. त्याच्यानंतर नामस्मरण चालू असतं. दंडवतामध्ये देवाला दंडवत घातले जातात आणि दंडवतामध्ये प्रार्थना असते की आता जे आम्ही श्रवण करणार आहोत त्याचा उमट आम्हाला झाला पाहिजे, ते आचरणात आमच्या आलं पाहिजे, म्हणून ते 2 दंडवत. आणि दंडवताने देव ऐकतीलच असं नाही, तर त्याच्यासाठी परत नामस्मरण सुद्धा आपल्याला पोथी सुरू होईपर्यंत करायचं आहे. त्या स्मरणामध्ये सुद्धा देवाला तीच विनंती करायची आहे की जे आता आम्ही श्रवण करणार आहोत ते आम्हाला उमटू द्या. म्हणून स्मरणाद्वारे सुद्धा प्रार्थना, दंडवताद्वारे सुद्धा प्रार्थना, म्हणजे शांतता सगळी. पोथी सुरू झाली की मग धर्मवार्ताच आहे. म्हणजे आधीची ही धर्मवार्ताच आणि नंतरची सुद्धा धर्मवार्ताच. पोथी झाल्यानंतर काय? पोथी झाल्यानंतर एकदम मुक्त होऊन जातो, लगेच बडबड बडबड आपली सुरू होऊन जाते. तसं नाही, तिथे पोथी झाल्यानंतर बोलतात, पण बोलतात काय बोलतात? धर्मचर्चाच, की आज पोथीत काय झालं, आज हे सांगितलं ते सांगितलं. पुन्हा धर्मवार्ताच होत असते, त्याचं चिंतन होत असतं. अशा प्रकारे इथे आपल्याला धर्मवार्ता आहे की धर्मवार्ताच ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी रोजची जी जागा आहे धर्मचर्चेची, ती धर्मचर्चेची जागा सुद्धा कशी आहे? रोज बदलल्या जाणार, एकाच ठिकाणी बसल्या जाणार नाही. कारण की आमचे स्वामी सांगतात की एका स्थानाची सवय होता कामा नये. एका जागेची जर का सवय झाली तर काय होईल? त्या जागेशी लागले पण तयार होऊन जातं. पोथीमध्ये जर का आज आपण ज्या जागेवर बसलेलो आहे, उद्या त्या जागेवर दुसरं कोणी बसलं तर काय होईल? लगेच आपलं पोथी बाजूला राहते, मनात चिडचिड सुरू होऊन जाते की बाबा माझ्या जागेवर कसं काय बसले, काल तर आले नव्हते, आज नेमके आले आणि आज असं असं बसले. म्हणजे ती चिडचिड सुरू होऊन जाते. त्याच्यापेक्षा पोथीची जागा कधी एक पक्की करू नका. पोथी पक्की करा पण जागा काही पक्की करू नका. जिथे जागा मिळेल तिथे बसायचं. त्याच्यामध्ये काय जागा काय, किती दिवस आपल्याला पोथीला यायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जागेवरून एखाद्याशी द्वेष निर्माण करून घ्यायचा. म्हणून देवाने काय केलेलं आहे, आत्ताचे तुम्ही व्यवहारातली जर का भांडणं बघितली, त्यातले 90% भांडणं ही प्रॉपर्टी संदर्भातलीच आहेत, जागे संदर्भातली आहेत. हीच भांडणं शून्य होऊन जातं जेव्हा आमच्या स्वामींचं एक वचन जर का आपण पाळलं की एका स्थानाची सवय न व्हावी, एखाद्या जागेमध्ये लागले पण आसक्ती आपली होता कामा नये. हे जर का आसक्ती काढून घेतली आपण तर त्या जागेशी कुठलेही लागे बांधे आपले राहणार नाहीत, कुठलेही वाद त्याच्यामुळे होणार नाही, कुणाशी द्वेष त्याच्यामुळे निर्माण होणार नाही, इत्यादी कार्य त्याच्यामध्ये होतात. आता प्रापंचिक लोकांना किती शक्य ते माहित नाही, पण संन्यासी व्यक्ती जे आहेत त्यांनी तर अजिबातच एका ठिकाणाची सवय करून घेता कामा नये. जागा बदल करत राहिलं पाहिजे. वासनिकांनी सुद्धा असं म्हणू नये की मला घरामध्ये या ठिकाणी बसल्यावरच स्मरण होतं, घरात जर का त्या खोली रूम मध्ये बसलं तर माझं स्मरण होत नाही, अशी सवय आपल्या घरातल्या घरातही लावून घेऊ नये.
तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये बसून स्मरण केलं पाहिजे, विजन केलं पाहिजे, शास्त्रचिंतन केलं पाहिजे. घराच्या कान्या कोपऱ्यापर्यंत आपली धर्मचर्चा जी आहे ती पोहोचली पाहिजे. त्या त्या ठिकाणी बसून ती जागा आपण कशी केली पाहिजे, धर्मवार्तेची ती जागा केली पाहिजे. म्हणजे घरातल्या घरात सुद्धा एका जागेवर आपण अडकून राहायचं नाही, एका गाठीवर अडकून राहायचं नाही की माझी गाठी नसली तर माझं स्मरणच होत नाही, असं अडकून राहायचं नाही. एका स्थानाची सवय न व्हावी हे तर एक वचन सांगितलं, अशा अनेक वचनं त्याच्यातनं तयार होतात. एका गाठीची सवय न व्हावी म्हणजे तिथून पुढे जेवढं तुम्ही काय ज्याच्यामुळे दोष निर्माण होईल अशा कुठल्याही एका गोष्टीची सवय होता कामा नये. दोष निर्माण होईल अशा गोष्टी, गुण निर्माण होत असेल तर निश्चितच आपण काय केलं पाहिजे, त्याची सवय लावून घेतली पाहिजे. स्मरणाशिवाय मला चैन पडत नाही ही सवय कधीही चांगली, परंतु ते अमक्याच गाठीने माझं स्मरण होतं ही सवय मात्र चुकीची आहे, थोडीशी वाईट आहे असं म्हणत नाही पण चुकीची आहे. आणि म्हणून भटोबास देखील काय करायचे की ते ठिकाण जे आहे ते ठिकाण बदलल्या जायचं. मग त्याच्यामध्ये कधी झाडाखाली बसतात, कधी खडकावर बसतात, कधी मोकळ्या पटांगणामध्ये कुठेतरी बसत असतील, अशा विविध जागा. तसे आमचे स्वामी जे आहेत ते रोज विहरणाला जायचे. मुख्यत्वे डोमेग्रामच्या लीळा जर का आपण आठवल्या तर बाकी इतर ठिकाणी सुद्धा भटोबास म्हणजे स्वामी जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणीच विजनाला जायचे. आणि त्यामध्ये भटोबास जे आहेत, भटोबास त्या विजन स्थळे पडताळून ठेवायचे. विहरण स्थळ कुठे जायचं आहे, उद्या स्वामींना कुठे जायचं आहे, त्या आजच्या विहरण स्थळी त्या विहरण स्थळाची चर्चा व्हायची. ते झाड चांगलं आहे, ते ठिकाण चांगलं आहे आणि त्याबद्दल स्वामींची प्रवृत्ती काय आहे भटोबास लक्षात घ्यायचे. आणि दुसऱ्या दिवशी मग स्वामी जेव्हा विहरणाला बाहेर पडतात त्या महाद्वाराच्या बाहेर जातात डोमेग्रामला आणि तिथे मग स्वामी थांबून चिंतन करतात की कुठल्या ठिकाणी जायचं आहे. बाहुल्य भटोबास प्रवृत्ती जाणते आणि भटोबास म्हणते तेवते गोसावी बीजे करीती, म्हणजे भटोबास स्वामींची प्रवृत्ती जाणून त्या जागेचं नाव घेतात. आणि अशा प्रकारे ती विहरण स्थळाला म्हणजे वेगवेगळे विहरण स्थळ आहे स्वामींची रोजची, कारण की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जीवांचं संपादकत्व आहे. काल त्या जीवांना संबंधदानाचं फळ दिलेलं आहे, आज दुसऱ्या जीवांना संबंधदान द्यायचं आहे, दुसऱ्या जीवांना काही सेवा घडवायची आहे. त्या विभागातलं जे काही जीवांचं संपादकत्व त्या ठिकाणी केलेलं आहे त्या त्या जीवांना जाऊन कणवावशे त्यांना काहीतरी द्यायचं आहे, असा ईश्वराचा हेत आहे. आणि जीवाला सांगत असताना स्वामींनी सांगितलं एका स्थानाची सवय होऊ नये, याच्या मागे कारण वेगळं आहे. देवाला गुणाचं दातृत्व करायचं आहे आणि म्हणून वेगवेगळे स्थान प्रभू आमचे स्वामी उपयोगामध्ये आणतात. आणि जीवाला सांगितलेलं आहे की तुमच्यामध्ये दोष निर्मिती होऊ शकते. जर का एकाच ठिकाणची सवय आपण ठेवली तर काय होईल, तुम्हाला दोषाची निर्मिती होऊ शकते. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालेलं आहे की आपल्याला वेगवेगळी ठिकाणं देवानी सांगितलेली आहेत. तर अशा प्रकारे याचा आढावा आपण थोडा घेतला. आणि भटोबास मग जिथे बसायचे, कुठेही बसो तिथे काय व्हायचं, ते तर धर्मवार्ता होय, तिथे धर्मवार्ताच व्हायची. पहारा दिडा बिढारा येती, पहारा दिढा म्हणजे दीड प्रहर. एक प्रहर 3 तासाचा आहे तर दीड प्रहर किती तासाचा असेल, 4.5 तास. ते म्हणजे 4.5 तास म्हणजे किती झाले ते. जर का एकदा चर्चेला बसले व्यक्ती म्हणजे कमीत कमी एखादं प्रकरण किंवा एखादी पोथी जी आहे ती अर्धा पाऊण तास चालते. आणि त्याच्यावरची जी चिंतनी आहे म्हणजे धर्मवार्ता आहे ती एवढ्या वेळ चालू शकते की जेवढे प्रश्न निघतील तेवढ्या वेळ ती चालेल. आम्ही संवत्सरला होतो तेव्हा काय व्हायचं की निरूपण जे पोथी जी आहे दुपारची ती पाऊण तास चालायची. 2:30ला बेल झाली की सगळेजण 3 वाजेपर्यंत उपस्थित होणार. 2:15 वाजेपर्यंत नामस्मरण चालेल. स्वतः बाबा स्मरण करत बसायचे. सगळ्यात आधी बाबा यायचे, मोठे बाबा संवत्सरचे. आणि मग बाकीचे हळूहळू म्हणजे बेल होत नाही की बाबा तिथे उपस्थित. मग लवकरात लवकर मामाजी सुद्धा जाऊन तिथे स्मरणच.
बाबांचं सुद्धा स्मरण. 2:15 बरोबर दंडवत होणार. पाऊण तास पोथी चालणार. पाऊण तासामध्ये काहीतरी चर्चा वगैरे होईल. अशा प्रकारे अर्धा तास पोथी आणि 15 मिनिटं चर्चा वगैरे असं सगळं झालेलं आहे. आता त्या पोथीची चिंतनी संध्याकाळी व्हायची. मामाजी चिंतनी घ्यायचे. मग रात्री सगळं भोजन वगैरे आटोपलं की लगेच चिंतनी बसायची. आता पोथी जर का पाऊण तास झाली आहे तर चिंतनी पण पाऊण तासच झाली पाहिजे ना. परंतु तसं नाही. पोथीमध्ये जे काही प्रश्न आम्हाला करता नाही आले, बाबांसमोर नाही करता आली किंवा त्यावेळी ती सुचली नाहीत, नंतर इकडे येताना जे काही चिंतन झालं त्याच्यातनं तो प्रश्न निर्माण झाला, मग ते प्रश्न चिंतनीमध्ये बोलायचे, विचारायचे, शंका निरसन तिथे व्हायचं. मग त्यावेळेला ती पोथी जर का पाऊण तासाची असेल तर चिंतनी 1.5 तासाची व्हायची. म्हणजे ते पाऊण तास आणि ते 1.5 तास किती झाले? म्हणजे एवढा मोठा कालावधी धर्मचर्चेमध्ये जातो. आता जर का कधी ती चर्चा रंगली, म्हणजे बरोबर त्याला ते काही प्रमाण शंका प्रमाण असं सगळं होत राहिलं तर काय होईल? अजूनही वेळ त्याच्यामध्ये वाढू शकतो. जे एका ठिकाणी आम्ही चिंतनासाठी बसलो आणि निरूपण सुरू झालं. निरूपण होता होता त्याच्यात प्रश्न निरूपण असं होता होता 3 तास त्याच्यामध्ये आमचे झाले. जे 30-35 लोक होते. प्रश्न उत्तर सुरू होते आणि 3 ते 3.5 तास जेव्हा ते संपलं तेव्हा आम्ही वेळ बघितला की आपण बसलो 3 वाजता, आता 6:30 झालेले आहेत. जे 3.5 तास सलग चर्चा चालली. वेळेचं भान कुणालाच नाही. जेवढे बसलेले होते तेवढे चर्चा सुरू होती. म्हणजे हे काय झालं? जेवढी तुमची धर्मचर्चा चांगली होईल, जेवढे तुमचे प्रश्न चांगले राहतील, जेवढे त्याला उत्तर तशीच मिळत राहतील, तर ती धर्मचर्चेचा विस्तार होत राहतो. व्यापकपणे ती धर्मचर्चा होत राहिली, मग त्याच्यात किती वेळ जाईल काय सांगता येत नाही. 4.5 तास या ठिकाणी चर्चा मंथन होतं आणि मग त्यानंतर बिढारा येती आणि ते आटोपल्यानंतर सर्वजण पुन्हा मार्गामध्ये येतात. आणि नागाईसे पंडिता केशोबासा कवीश्वरा ते पुसती आणि नागाईसा ज्या आहेत, नाती नागाईसा, त्या काही विजनाला तिथे गेलेल्या नव्हत्या, कारण की त्यांना मार्ग सांभाळण्याची जबाबदारी दिलेली होती. आणि ती जबाबदारी ही कशी येते? क्रमाने येत राहते. तुम्ही असं म्हणू शकत नाही मी नाही सेवा करणारी. मार्गामध्ये सगळ्या ज्या सेवा येतात त्या क्रमाने येतात, पट्टीप्रमाणे ते येतात. मग ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचते, तुम्हाला ती सेवा करायचीच आहे. आता सेवा करत असताना त्याच्यामध्ये कुठलीही नावड नसली पाहिजे. नावडीने किंवा उदासपूर्वक ती सेवा करायची तर ती सेवा या पदामध्ये येत नाही. निरूपण अवसान सुरू आहे आणि बाईसा भटोबासांना म्हणतात जा पाणी घेऊन या. आणि भटोबास एकदम नाराजीनेच उठलेले आहेत की काय इथे निरूपण सुरू आहे आणि बाईसांनी मध्येच मला पाणी आणायला पाठवलं, ही काय वेळ काळ आहे का, नंतर पाठवलं असतं मला. असं डोक्यात विचार घेऊन ते चाललेले आहेत. नदीपर्यंत पोहोचले आणि ते जे काही त्यांनी पात्र नेलेलं होतं, कळशी हंडा काय असेल, ते घागर जी आहे ते त्यांनी ती धुतली आणि धुतल्यानंतर ते पाणी भरण्यासाठी म्हणून ती घागर बुडवली. जशी ती घागर भरली तसं अंतःकरण त्यांचं दोषाने जे भरलेलं अंतःकरण रिकामं झालं, कारण की सेवा घडली. म्हणजे सेवा घडल्यामुळे जे काही मलिनत्व आहे ते निघून जातो, दोष निघून जातो. ह्याच्यामध्ये पाणी भरलं, ते पाणी भरलं कोणासाठी? देवासाठी. आणि ते भरल्यामुळे अंतःकरण रित झालं, दोषाने भरलेलं अंतः रित झालं आणि लगेच त्यांना उजळता आली. आणि ते म्हणतात की अरे मी बाईसांना का बोलतोय मगासपासून? बाईसांनी हे जे पाणी मागवलं हे काही स्वतःसाठी मागवलं का? हे कोणासाठी मागवलं? देवासाठीच मागवलेलं आहे. आणि मी उगाच बाईसांना असं उगाच काही मनामध्ये येऊन बोलतोय. म्हणजे त्या ठिकाणी उजळता आली आणि मग भटोबासांचं अंतःकरण त्या ठिकाणी उजळलं, पोळले मनामध्ये आणि मग आले, पाणी घेऊन दिलं. आणि मग स्वामी त्यांना म्हणतात जे होऊनी गेले ती ते नव्हे, जे होऊनी आले ती ते होय. म्हणजे
जाताना जे तुम्ही होतात ते योग्य नव्हतात, पण येताना जे तुम्ही उजळून आलेला आहात ते बरोबर योग्य आहे. म्हणजे सेवा करताना सुद्धा ती सेवा कुणासाठी आहे, काय आहे, कशासाठी ही सेवा आलेली आहे याचं चिंतन आपण जर का केलेलं असेल तर एका सेवेमुळे काही लाभ आपले चुकतात सुद्धा, परंतु ती सेवा त्यावेळेला जर का आवश्यक असेल तर ती आवडीपूर्वक सेवा केली गेली पाहिजे. आमच्या नाती नागाईसा ज्या आहेत ते आवडीपूर्वक ती सेवा करतात. विजनाला जाता येत नाही पण चित्त मात्र त्यांचं विजनाच्या ठिकाणी असतं. तुम्हाला जरी पोथीला यायला नाही मिळालं पण पोथीत काय झालं, कुठला विषय झाला, काय चर्चा झाली, काय प्रश्न कोणी केलेले होते का, त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं, कुठला विषय सुरू आहे, उद्या कुठली लीळा होणार आहे, हे आपण पोथीला गेलेल्या लोकांना फोन करून म्हणा, भेटून म्हणा, त्यांना विचारलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे. म्हणजे ही आवड तुम्हाला असली पाहिजे. जरी तुम्ही तिथे उपस्थित नाही तरी त्याबद्दलची आवडी मात्र तुमची तुमच्या अंतःकरणामध्ये उपस्थित असली पाहिजे. नाती नागाईसा जरी विजनाला गेला नाहीत तरी त्यांचं चित्त मात्र त्या ठिकाणी आहे. आणि मग जसे ते विजनावरून सगळे येतात तसे नाती नागाईसा काय करतात, पंडिता केशोबासा कवीश्वरबासा ते पुसती. म्हणजे पंडित बास, केशोबास आणि कवीश्वरबास जे आहेत हे जास्त चर्चा करणारे त्या ठिकाणी आहेत. अधिक चर्चा ते करतात, प्रश्न उत्तर करतात. भटोबासांनी जो प्रश्न केला असेल त्याच्यावर अजून चर्चा करतात. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी धर्मवार्ता जी आहे चांगल्या प्रकारे होते. आणि त्यामध्ये हे तिघजण मुख्य आहेत म्हणून नाती नागाईसा आवर्जून या तिघांना त्या आजच्या धर्मवार्तेबद्दल विचारतात. आजी काही काही धर्मवार्ता झाली, आज काय काय धर्मवार्ता झाली बरं, मग ते झाली असे ते सांगती. आणि मग ते सुद्धा काय काय चर्चा झालेली आहे. एकाला विचारत नाही, तिघांनाही विचारतात. एकाला जर का विचारलं तर त्याच्याकडनं एखाद दोन गोष्टी सांगायच्या राहून जाऊ शकतात, पण दुसऱ्याला जर का विचारलं तो अजून काही गोष्टी सांगेल, तिसऱ्याला विचारलं तोही अजून काही गोष्टी सांगेल. तिघं मिळून काय करतील, जास्तीत जास्त लोकांना तुम्ही जेवढं विचाराल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळेल. म्हणजे या ठिकाणी त्यांना विचारल्यानंतर मग ते झाली असे ते सांगती. जी जी चर्चा झालेली आज त्या त्या चर्चेचा संदर्भामध्ये जो विषय झालेला तो सर्व विषय ते त्यांना सांगतात. जसं बाईसा कुठल्या तरी एका व्यापाराने सेवेसाठी म्हणून स्वामींच्या बाहेर गेलेले आहेत. स्वामींची इथे धर्मवार्ता संपन्न होते आणि निरूपण अवसान संपल्यानंतर मग बाईसा पोहोचतात तर बघतात की धर्मचर्चा तर झाली, निरूपण तर झालं, पण आज काय काय चर्चा झाली, कोणाला विचारायचं. इथे देव आहेत तर देवालाच विचारलं गेलं पाहिजे. म्हणून स्वामींना विचारतात की आज काय धर्मचर्चा झाली. आमचे स्वामी म्हणतात बाई वान रेषा ते पुसा. भटोबासांना विचार. आणि मग त्या भटोबासांना विचारतात आणि भटोबास आज काय काय चर्चा झाली ते सगळं सांगतात. त्यातल्या काही आश्चर्यजनक गोष्टी आहेत की ते ऐकल्यानंतर बाई सांगतात अरे हे स्वामींनी सांगितलं की हे सांगतात. म्हणून ते स्वामींना विचार, देवा तुम्ही आज असं सांगितलं. स्वामी दो बाई तो काही आपले बोलेल, तो येथीजेशी बोलेल की. म्हणजे त्या वेळेला सुद्धा बाईसांमध्ये सुद्धा ते प्रेमी आहेत, भक्त आहेत, परंतु धर्मचर्चा काय झाली, स्वामींनी आज काय निरूपण केलं या बाबतीमध्ये त्यांना जाणून घेण्याची ती आवड आहे. म्हणून यदा कदा काळी तुम्ही एखाद्या निरूपणाला नाही पोहोचलात तर तुम्ही काय केलं पाहिजे, त्या संदर्भामध्ये जे काही माहिती तुम्ही विचारू शकता, जिज्ञासा व्यक्त करू शकता, ती जिज्ञासा तुम्ही व्यक्त केली पाहिजे आणि ती जाणून घेतली पाहिजे. सोबतच या ठिकाणी नाती नागाईसा यांना त्यांच्या जिज्ञेसेच्या अनुरूप, त्यांच्या आवडी अनुरूप ते लक्षात घेऊन अजून चर्चा होते. म्हणजे काय झालं की हे तिघ जण जे आहेत, केशराज बास, पंडित बास आणि कवीश्वर बास, यांची तर तिथे तर चर्चा झालीच झाली, पण इथे आल्यानंतर परत नाती नागाईसांमुळे परत चर्चा झालेली आहे. म्हणजे यांना तर लाभच लाभ होतोय. धर्मचर्चा जेवढी होणार तेवढा लाभच लाभ होतो. आणि मग ते नागाईसे भटोबासांशी जाऊनी संवादती. आणि जे जे ऐकलं ते ऐकल्यानंतर नाती नागाईसा परत भटोबासांकडे जाऊन परत धर्मवार्ता करतात.
म्हणजे नाती नागाईसामुळे ह्या तिघांची तर दोनदा धर्मवार्ता झाली आणि नाती नागाईसामुळेच भटोबासांची सुद्धा दोनदा धर्मवार्ता झाली. कारण जे जे ऐकलं ते सर्व नाती नागाईसा परत भटोबासांना विचारणार, मग ह्याच्यात तुम्ही हे सांगितलं हे सांगितलं, ह्याला वचन कुठलं प्रमाण, लीळा कुठली प्रमाण, दृष्टांत कुठला याला द्यायचा, म्हणजे अधिक चर्चा अजून त्याच्यामध्ये होते आहे. हे परत भटोबासांसोबत ती चर्चा होते. आणि मग असं चर्चा होत असताना आजी हे पंडिती ऐसे म्हणितले, केशवे ऐसे म्हटले, कवीश्वरी ऐसे म्हणितले. म्हणजे ते भटोबासांशी चर्चा करताना काय म्हणतात, आज मला कवीश्वर बासांनी असं असं सांगितलं की हे तुम्ही निरूपणात असं झालं म्हणून. कधी पंडित बासांच्या संदर्भातला उल्लेख होतो की पंडित बासांकडनं जे ऐकलेलं आहे त्यावेळेला पंडित बासांनी असं असं मला सांगितलं की आजच्या धर्मचर्चेत हा विषय झाला, किंवा कवीश्वर बासांचा विषय उल्लेख होऊन, म्हणजे अशा प्रकारे ज्यांच्याकडनं जे ऐकलेलं आहे त्यांचं नाव घेऊन तिथे नागाईसा काय करतात, त्यांचं नाव घेऊन भटोबासांपुढे ती चर्चा ठेवतात की हे पंडित बासांनी असं असं सांगितलं, मग याच्यामध्ये हे नाही घडत का, मग ते नाही घडत का, असं ते धर्मचर्चा त्यांची सुरू आहे. आणि मग असं नाव घेतल्यामुळे काय होतं, यावपरी भटोबासी म्हणितले, त्यासी म्या ऐसे ज्ञान केले, आता हे अपूर्व झाले. म्हणजे भटोबासांना सुद्धा काय होतं, चांगलं वाटतं की जे जे कोणी पोथीसाठी आलेले होते, आता जे जे कोणी निरूपणाला येतात आणि त्या निरूपणाला आलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये जर का मी नंतर जर का ऐकलं की त्या पोथीला जे आज आलेले होते त्यांनी असा असा विषय सांगितला की आज हे पोथीत झालं, मला काय वाटेल, बरं जे पोथीला आलेले होते ते आवडीपूर्वक ऐकत होते, मनापासून ऐकत होते, त्यांना कालच्या पोथीत काय झालं ते आज सांगता येतंय, म्हणजे ते पूर्ण लक्ष देऊन पोथीत उपस्थित होते, म्हणजे त्या व्यक्तीबद्दल एक विशेष भाव तयार होत असतो. तसं मार्गामध्ये जे जे कोणी चर्चा करतात वगैरे धर्मवार्ता करतात त्यांच्याबद्दल अधिकरणांचा एक विशेष मनोधर्म असतो की बाबा हे उपस्थित आहेत पोथीमध्ये, धर्मचर्चा सुद्धा घडवून आणतात. तसं नाती नागाईचं जेव्हा सर्वांचं नाव घेतात तेव्हा भटोबासांना बरं वाटतं की हे तिघजण आहेत, किती धर्मवार्ता होते आहे, तिथेही धर्मवार्ता होते, परत आल्यानंतरही धर्मवार्ता करतात, परत इथेही धर्मवार्ता घडते. म्हणून भटोबास म्हणतात तयासी म्या ऐसे ज्ञान केले, म्हणजे त्यांना मी असं ज्ञान केलं, जे काही निरूपण केलं ईश्वर हेतूने निरूपण केलं. स्वामींनी मला सांगितलं की धर्मवार्ता कर, म्हणजे स्वामींनी जी अनुज्ञा दिलेली आहे त्या अनुज्ञेच्या अनुसार, त्या आज्ञेच्या अनुसार मी धर्मवार्ता केली आणि त्यांना ते निरूपण मी केलं ईश्वर हेतू ठेवून. आता हे अपूर्व झाले, आता ते ज्ञान कसं झालं, अपूर्व झालं, माझ्यासाठी पण ऐकणाऱ्यांसाठी पण अपूर्व झालं, कारण की जेही बोलल्या गेलं ते ईश्वर हेतूने बोललेलं आहे, ईश्वराच्या प्रवृत्तीने ते बोलल्या गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची अपूर्वता झाली. म्हणजे ते ज्ञानही अपूर्व आहेतच, परंतु अजून अपूर्व झालं आणि अजून त्या ज्ञानामुळे अपूर्वता आली, म्हणजे धर्मचर्चा जेवढी केली तेवढं अंतकरण आपलं शुद्ध शुद्ध होत जातं. आणि अशामुळे काय झालेलं आहे, पूर्ण जी काही अपूर्वता जी आहे, धर्मवार्ता केल्यामुळे जी योग्यता निर्माण होते आहे ती सुद्धा कशी आहे, अपूर्व आहे. म्हणजे हे जे ज्ञान आहे अनेक अपूर्वतेला या ठिकाणी संघटित करत आहे. मग ते योग्यतेचा असेल अपूर्वता, अधिकाराची अपूर्वता असेल, कणवेची अपूर्वता असेल, परमेश्वर प्रसन्न झाले ती अपूर्वता असेल, ती धर्मवार्ता करताना त्या ठिकाणी परमेश्वर उपस्थित झाले तो एक अपूर्व काळ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, इत्यादी अनेक अपूर्व कार्य त्या निरूपणामुळे प्राप्त झालेले आहेत. ऐसे उभया लाभू झाला, ऐसा उभया लाभू झाला. उभय म्हणजे कोण, दोघही, जे ज्ञान सांगणारे आहेत, देणारे आहेत, त्यांची धर्मवार्ता होते, त्यांचाही वेळ धर्मवार्तेमध्ये उपयोगी जातो, आणि जे श्रवण करणारे आहेत त्यांचाही वेळ कसा जातो, ईश्वराच्या उपयोगी जातो. उभया दोघांनाही आहे. जे धर्मवार्ता ऐकतात त्यांचाही तो वेळ उपयोगी जातो, किंवा जे धर्मचर्चेत सहभाग घेतात, बोलतात, लीळा सांगतात, त्यांचाही वेळ काय होतो, उपयोगा लागत असतो. अशा पद्धतीने हा पूर्ण जो काही विजन
स्मृती आहे, म्हणजे विजनाच्या संदर्भातली स्मृती आहे, आणि धर्मचर्चेच्या संदर्भातली जी स्मृती आहे ती आपण या ठिकाणी आजच्या या सत्रामध्ये श्रवण चिंतन केली. स्मृतीस्थळातील 209 क्रमांकाची नागाई शास्त्र संवाद शोधणे उभया लाभानुवाद या स्मृतीवर आज आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.